विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता दुसरीचा आणि इयत्ता चौथीचा वर्ग आहे. या ठिकाणी विषय मराठीमध्ये अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा घटक आज पाहत असताना अक्षरे जुळवायचे म्हणजे उलट सुलट क्रमाने अक्षरे दिलेले असतात ती जुळवायची. तुमच्यामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये भाषेचा विकास व्हावा, तुमची शब्द संपत्ती वाढावी, जास्तीत जास्त शब्द सामग्री तुमच्याकडे वाढावी आणि त्यासाठी आपण विविध प्रकारची पुस्तकं, लेखकाची पुस्तकं, कवितेची पुस्तकं वाचावी आणि त्यातून तुमची शब्द संपत्ती वाढावी म्हणून हा प्रश्न असतो. मग आता उलट सुलट अक्षर दिलेले असतात, तो अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आणि अर्थपूर्ण शब्द केल्यानंतर परत उजवीकडून डावीकडून, उजवीकडून म्हणजे उजव्या हाताने, डावीकडून म्हणजे डाव्या हाताने, परत मधले अक्षर, असे विविध प्रश्न आपल्याला स्कॉलरशिप साठी विचारले जातात. आपण एक सोपा शब्द घेतोय या ठिकाणी बघा, व आ आणि ड. आता यापासून, या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. कोण करतो शब्द? चलिए, काय शब्द तयार होईल? आवड. याच्यापासून काय होतोय शब्द तयार? आवड. म्हणजे तुम्हाला या घटकाची आवड निर्माण झाली, यामुळे आपण पहिलाच आवड शब्द घेतलेला आहे, आवड. मग मधले अक्षर कोणते म्हटल्यानंतर आपल्याला दिसतंय व मधले अक्षर आहे, पहिले अक्षर, तिसरे अक्षर, शेवटचे अक्षर, असे विविध प्रश्न आपल्याला विचारले जातात उजवीकडून डावीकडून वगैरे. आता आपण दुसरा अर्थपूर्ण शब्द पाहायच्या अगोदर आपण एक शब्द घेतोय र वे गा ही आणि र. यापासून आता या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतोय, र वे गा ही र. आता काय तयार होईल शब्द? कोण सांगते? चल, वेदिका. हात पुरत नसेल खाली लिहिलं तरी चालेल. इथं खाली लिह म्हटल्यास दे खाली. काय शब्द तयार आहे तो? काय शब्द तयार झाला? हिरवेगार. बरोबर, छान. बस खाली. आता या ठिकाणी आपण सुविचार पण आज लिहिलाय बघा, निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घ्या. निसर्ग कसा असतो? हिरवागार असतो, सुजलाम सुफलाम, हिरवागार. आणि मग हा शब्द आपण हिरवेगार हा शब्द आपण या ठिकाणी घेतलेला आहे. यानंतर पुढचा शब्द आहे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आपल्याला. पाफुलरुख. चलिए, काव्या. काव्याला येतोय शब्द. काय शब्द आहे? फुलपाखरू. याच्यावरच शब्द तयार झालेला आहे, फुलपाखरू. बरोबर, फुलपाखरू आनंदी असतं आहे ना, इकडे तिकडे बागडतं. यानंतर आपण पुढचा शब्द अर्थपूर्ण तयार करत असताना सी भ त ग ग. सी भ त ग ग. काय शब्द तयार होईल? कोण सांगतोय? ये, भगत सिंग. भगत सिंग. बरोबर. आता हिनं हा शब्द सांगितलेला आहे भगत सिंग. मी लिहितो भगत सिंग. भगत सिंग. मग भगत सिंग हे भारत देशातील थोर क्रांतिकारक होते. भगत सिंगचे आणखी दोन जोडीदार आहेत क्रांतिकारक, नाव सांगता येतील? भगत सिंग, अजून राजगुरू आणि सुखदेव. भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू हे तीन क्रांतिकारक होते.
इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला त्यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. छान. यानंतर एक शब्द आहे, अक्षर देतोय आपण. बी र पा र सु. काय शब्द तयार होईल, कोण करतंय? हा चल. बी र पा र सु. हा काय शब्द तयार होतो? बस, सूरपारंबी. सूरपारंबी. इयत्ता चौथीला धडा आहे, बरोबर आहे? इयत्ता चौथीची विद्यार्थीने. काय त्या पाठाचं नाव आहे? सूरपारंबीचा जो पाठ आलेला आहे तो गुणग्राहक राजा. बरोबर, बस खाली. तर सयाजीराव गायकवाड जे राजे होते ते आपल्या राज्यामध्ये फिरत असताना छोटी छोटी मुलं सूरपारंबीचा खेळ खेळत होते आणि राजाला खूप आनंद झाला. वडाच्या झाडावर ते खेळ खेळत होते आणि त्याच्यावरनं ते पाहिल्यानंतर पुन्हा राजवाड्यामध्ये त्या मुलांना बोलवून तो खेळ आपल्या झाडावरती, वडाचं झाड असेल किंवा जी झाडं असतील त्या झाडावरती परत त्या मुलांचा छोट्या छोट्या खेळ घेतलेला आहे. झाडावर चढायचं, परत ज्याच्यावर राज्य आलंय त्यांनी पकडायला जायचं. अतिशय छान खेळ आहे. फार पूर्वी हा खेळ खेळला जायचा. झाडंही खूप होती. आताही आपण प्रत्येकाने झाडं लावली पाहिजे. ओके, समजलं मुलांनो? आजचा घटक हा अतिशय सुंदर आहे आणि प्रश्न येतात त्याच्यावरती. हा अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. उद्या मी विचारणार आहे याच्यावर, तुम्हाला उत्तर देता आली पाहिजे. हा जास्तीत जास्त करून सराव करून या.